2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या, असा मेल मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक उपशिक्षक आबासाहेब गणपत शिंदे यांनी केला आहे। त्यात त्यांनी नमूद केले आहे की माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सेवेशी सन 2005 नंतर सेवेत असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्याबाबत आम्ही आपणास नम्र विनंती करतो की जे सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी। शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष आहे, परंतु आज आपण विशेषतः शिक्षण क्षेत्रातील समस्यांचे जर अवलोकन केले तर शिक्षण संस्थेत प्रवेश करताना तो कर्मचारी अनेक वर्ष म्हणजे साधारणतः 10 ते 15 वर्ष हा कालखंड संस्थेच्या सेवेकरिता ठराविक मानधनावर शैक्षणिक कार्य करीत असतात। हा कालावधी संपेपर्यंत म्हणजेच वयाच्या 30 ते 35 या वयोगटात तो शिक्षक सेवक किंवा त्या शिक्षकाला 0% मान्यता मिळत असते। म्हणजेच त्या शिक्षकाला फक्त साधारणपणे 15 वर्ष ही शासकीय सेवा मिळत असते। मग या कालावधीत त्या कर्मचाऱ्यास आपल्या कुटुंबातील आईवडिलांचे पालनपोषण, आपल्या मुलांचे शिक्षण, आपल्या मुलांचे विवाह, कुटुंबातील सर्वांच्या औषध उपचाराला व जर घर नसेल तर घर भाडे अशा अनेक खर्चांना त्या कर्मचाऱ्यास सामोरे जावे लागते। आणि हे सर्व करीत असताना कर्मचारी पूर्णपणे शासनाच्या नियमांचे पालन करतात आणि आपल्या जीवनाचा पूर्ण कालावधी हा शासनाच्या व समाजाच्या सेवेसाठी खर्च करत असतात। परंतु 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर आत्ताच्या शासकीय नियमावलीनुसार त्या कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन लागू नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। आज वाढत्या महागाईचा आपण जर विचार केला तर सेवानिवृत्तीनंतर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे सोडा, परंतु त्याला त्याच्या वैयक्तिक वैद्यकीय खर्चासाठी सुद्धा रक्कम उपलब्ध राहणार नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। राजकीय पक्षांनी सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक पक्षाने निवडणूक कालावधीत आम्ही 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार आहोत असे वचन प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिलेले आहे, मात्र प्रत्यक्ष त्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही। वास्तविकता शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी शासनाचे प्रत्येक ध्येय धोरण सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम अतिशय विश्वासाने आणि निस्वार्थीपणे करत असतात। त्यामध्ये तो कर्मचारी प्रामाणिकपणे शासकीय आदेशांचे पालन करतो। मग शासनाने सुद्धा या सर्व गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार करून शासनातील कर्मचारी हे आपल्या कुटुंबातीलच एक घटक आहेत असे समजून आम्हा शासकीय व निमशासकीय लेकरांना आपला मनापासून आधार देऊन पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी व आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबांचे आशीर्वाद घ्यावेत ही विनंती। आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे अतिशय चाणाक्ष, हुशार व तळागाळातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे व्यक्तिमत्व आहे हे आम्ही जाणून आहोत। म्हणून आम्हा सर्व लाडक्या कर्मचाऱ्यांना आपल्या संपन्न होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी द्यावी ही आपणास नम्र विनंती आहे। आपला विश्वासू आबासाहेब गणपतराव शिंदे, उपशिक्षक, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक।